नमस्कार मंडळी सध्या राज्याच्या राजकारणामधून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गट यांच्याकडून अनेक बातम्या समोर येत आहेत। तसेच सुनेत्रा पवार व अनेक राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती आता मिळालेली आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले व त्या पत्रामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावापुढे त्यांचा पदाचा उल्लेख देखील नव्हता व तसेच रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरती केलेले आरोप या सर्व गोष्टी बघता राज्याच्या राजकारणामध्ये नवीन चर्चेला आता उधाण आलेले आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश आदिक व उमेश पाटील यांनी काही गोष्टी सविस्तरपणे मांडल्या। अविनाश आदिक असे म्हणाले की मी गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहतोय, यासाठी मी दिल्लीला देखील जात आहेत व गेले काही आठवडे मी दिल्लीला गेलो नव्हतो। मात्र जेव्हा काल मी दिल्लीला गेलो तेव्हा तिथे एक वृत्तपत्र आले व त्या वृत्तपत्रामध्ये माझ्या नावाने एक बातमी छापली होती। ती बातमी अशी होती की सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बंदी घातली आहे। मात्र असं अजिबात नाही, ही एक प्रकारची खोटी बातमी आहे आणि ज्या वृत्तपत्राने कोणी ही बातमी दिली आहे त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर पूर्णपणे गोष्ट तपासून त्यांच्या विरोधात आम्ही अब्रू नुकसानाचा दावा देखील करणार आहोत, असं देखील अविनाश आदिक म्हणाले। पुढे उमेश पाटील बोलताना असं म्हणाले की काही वृत्तपत्र चुकीच्या बातम्या गोष्टी देत आहेत, मात्र सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते कायम राहणार आहेत। तसेच प्रफुल्ल पटेल हे प्रदेशाध्यक्ष आहेत व ते देखील कायम राहणार आहेत, याची सर्व पत्रकारांनी नोंद घ्यावीत, असं देखील उमेश पाटील म्हणाले। पुढे उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केला। ते असे म्हणाले की रोहित पवार हे अजित पवार यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत। रोहित पवार यांचा बारामतीवरती डोळा आहेत, मात्र बारामती ही अजित पवारांची राजधानी आहे, असं देखील ते म्हणाले। या सर्व गोष्टी बघता आपलं देखील मत आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि अजून परत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा, कारण अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही देत राहू। धन्यवाद।